मला आता जगायचं नाही, जगण्याची इच्छाच नाही. एखाद्या अडचणीत सापडलो की आपण सहज असं बोलून जातो. एका व्यक्तीनं आपल्या मुलासमोर असं म्हटलं आणि पुढच्याच क्षणी मुलाने आपल्या वडिलांना कायमचं संपवलं. राजस्थानच्या डुंगरपूरमधील ही धक्कादायक घटना आहे. 19 मार्च रोजी सायंकाळी मुलगा चुन्नीलाल आणि वडील राजेंग हे घरीच होते. वडील राजेंग यांनी मुलाला पोटात दुखत असल्याचं सांगितलं. मी आजारी आहे, तुझी आई नाही, आता मला जगायचं नाही. वडिलांचं हे बोलणं ऐकून मुलगा पुढे आला आणि त्याने घरात पडलेली काठी उचलून वडिलांच्या डोक्यावर मारली. त्यामुळे वडील राजेंग यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांच्या मृत्यूनंतरही मुलाला दया आली नाही. तो मृतदेहाजवळ बसून राहिला. मुलाच्या डोळ्यातून अश्रूही आले नाहीत. त्यानंतर रात्री उशिरा त्यानं घराच्या एका कोपऱ्यात 4 फूट खोल खड्डा खणला. त्यानंतर वृद्ध वडिलांचा मृतदेह उचलून खड्ड्यात टाकला. हा खड्डा पुन्हा मातीने भरला, जेणेकरून कोणाला सुगावा लागणार नाही. वडिलांच्या निर्घृण हत्येनंतर आरोपी मुलगा चुन्नीलाल 2 दिवस गावभर बेधडकपणे फिरत होता. जणू काही घडलंच नाही. तो त्या घरात एकटाच स्वयंपाक करायचा आणि वडिलांचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता त्या ठिकाणी बसून जेवायचा. 2 दिवस त्याचे वडील दिसले नाहीत. तेव्हा त्याचे इतर भाऊ पप्पू आणि दिनेश यांनी चुन्नीलाल यांच्याबाबत विचारलं. भावांनी विचारल्यावर चुन्नीलालने त्यांना वडिलांच्या हत्येची घटना साध्या हावभावात सांगितली. त्याचं बोलणं ऐकून भावाच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर खड्डा खोदून मृतदेह बाहेर काढण्यात आला. डुंगरपूरचे पोलीस उपाधीक्षक राजकुमार राजोरा यांनी सांगितलं की सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. राजेंग बरंडा वय 60, त्यांचा तिसरा मुलगा चुन्नीलाल वय वर्ष 30 याच्यासोबत घरात राहत होता. धाकटा मुलगा प्रकाश आणि आई गुजरातमध्ये राहत होते. तर त्यांची मोठी 2 मुलं पप्पू आणि दिनेश बरंडा हे शेजारीच दुसऱ्या घरात राहत होते. खून उघडकीस आल्यानंतर मुलाच्या या कृत्यानं गावातील सर्वांनाच धक्का बसला.